शाळेत राबविण्यात आलेल्या उपक्रमांसाठी खर्चापोटी 1000ची लाच मागणाऱ्या कुसुंबा तालुका धुळे येथील आदर्श विद्यालयातील मुख्याध्यापकांना धुळे एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली। हा सापळा आज रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास यशस्वी करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। तर कसबा कुसुंबा गावातील मुख्याध्यापक प्रदीप पुंडलिक परदेशी वय 55 असे अटक येथील मुख्याध्यापकाचे नाव आहे। दरम्यान तक्रारदार महिला शिक्षिका या सोशल अँड कल्चरल असोसिएशन कुसुंबे तालुका जिल्हा धुळे संचलित आदर्श हायस्कूल मध्ये कार्यरत आहेत। मुख्याध्यापक प्रदीप परदेशी यांनी सर्व कार्यरत शिक्षकांकडून शाळेत राबविण्यात आलेल्या उपक्रमापोटी प्रत्येकी 1000 तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून 800 रुपये मागितले होते। मात्र त्यास तक्रारदार महिला उपशिक्षकेने विरोध दर्शविल्याने त्यांना हजेरी मास्टरवर स्वाक्षरी करू देण्यास प्रतिबंध लावण्यात आला होता। संबंधित महिला उपशिक्षकेला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे दूरध्वनीवरून तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला होता। तर आज सकाळी मुख्याध्यापक प्रदीप परदेशी यांनी दालनात 1000ची लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली। धुळे तालुका पोलिसात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। तर हा सापळा लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक मनजित सिंह चव्हाण, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे आदींच्या पथकाने यशस्वी केला।